हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपूर्द. अकोला दिनांक 1. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळे आधार नोंदणीच्या माध्यमातून एका मूकबधीर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश मिळाले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत या बालकाला आज त्यांच्या कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आले. याबाबतची हकीकत अशी की लोहमार्ग चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 8 एप्रिल रोजी अकोला रेल्वे स्थानकावर एक बालक एकटेच भटकत असताना आढळले. कर्मचाऱ्यांनी त्याची विचारपूस करून त्याला बालकल्याण समितीच्या आदेशाने शासकीय बालगृह येथे दाखल केले. बालक मूकबधीर असल्याने पत्ता शोधण्याचे आव्हान होते. बालकल्याण समितीचे सुनील लाडुलकर यांना सूचना केल्यानुसार शासकीय मूकबधीर विद्यालयाच्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानुसार संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तथापि त्याद्वारे बालकाचा पत्ता कळू शकला नाही. त्यानंतर आधार क्रमांकाच्या सहाय्याने पत्त्याचा शोध सुरू झाला. श्री लाडुलकर यांनी त्या बालकाची आधार नोंदणी केली. त्यानंतर 20 दिवसानंतर 1947 या आधार ग्राहक टोल फ्री क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी सदर बालकाची आधीच आधार नोंदणी असल्याने नवी नोंदणी रद्द झाल्याने ग्राहक सेवा प्रतिनिधीने सांगितले. यावेळी लाडुलकर यांनी प्रतिनिधीला प्रकरणाची माहिती देत मूळ कार्डवरील पत्ता मिळवून देण्याची विनंती केली. नियमांमुळे तसे करता येत नसल्याचे प्रतिनिधीने सांगितले. तथापि जुना आधार क्रमांक मिळवण्यासाठी तक्रार नोंदवून घेतली. जुने कार्ड मिळवण्यासाठी लागणारा OTP आणि इतर तांत्रिक सहकार्य महाIT जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद ठाकूर यांनी केले. मुंबईच्या आधार कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. या प्रयत्नांमुळे जुना आधार कार्ड क्रमांक प्राप्त झाला. त्या आधारे अकोल्यातील तहसील कार्यालयात ऑपरेटर सतीश पडगण यांच्या सहकार्याने पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. आधार प्रणालीत स्कॅनिंग, बालकाच्या डोळ्यांचे छायाचित्र घेऊन पूर्ण माहिती मिळवण्यात आली. आधार प्रणालीवर उपलब्ध माहितीत मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर संपर्क केला असता मुलाच्या वडिलांनी फोन उचलला. आपला मुलगा सुरक्षित असल्याचं कळल्यावर संपूर्ण कुटुंब आनंदित झाले. त्यांनी व्हिडिओ कॉल करून मुलाशी संवाद साधला. त्यावेळी मुलगा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. श्री लाडुलकर यांनी या कुटुंबियांना पुढील प्रक्रियेची माहिती दिली. त्यानुसार आज 1 जून रोजी बालकाचे आई वडील आणि काका खांडव्याहून अकोला येथे आले. बालकल्याण समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून बालकाला प्रवेशमुक्त करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते बालकाच्या आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात आले. बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, डॉक्टर विनय दांदळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, शासकीय बालगृहाच्या अधीक्षक जयश्री हिवराळे, शिक्षक संजय मोटे, काळजीवाहक राजेश अंभोरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर, सुनील सरकटे, स्वयंसेवी संस्थेचे महेंद्र गणोदे उपस्थित होते.